सम्यक बुद्ध बुद्धांनी भगवंतांनी निर्माण केलेला सद्धम्म, त्या सद्धम्मावर पूजनीय भिक्खू संघ, भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमानातले त्रिरत्न यास त्रिवार पंचांग प्रणाम करतो. चौथे रत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील त्रिवार पंचांग प्रणाम करतो. आपणा सर्वांना वंदन, अभिवादन. तर आज आपण बघूया की धम्म पालन गाथा काय आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक ठिकाणी धम्म पालन गाथा अत्यंत वारंवार वधून घेतल्या जाते, म्हटल्या जाते, कथन केल्या जाते. ती गाथा म्हणजे सब पापस अकरणं कुशलस्स उपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धान शासनं. श्रावस्तीची गोष्ट आहे. एक वयोवृद्ध अडाणी आजी भगवंताकडे येते. हे भगवंत, हे बुद्ध, तुमचा अत्यंत धम्म कठीण असा आहे आणि मी अशिक्षित अनपढ गवार आहे. मला सोप्या भाषेत धम्म समजून सांगा. ते ऐकून भगवंतांनी 3च वळीमध्ये सब पापस अकरणं, कोणतंही पाप, अकुशल कर्म करायचं नाही, अर्थात त्रिशरण पंचशील, अट्टशील, दशशीलाच्या विरुद्ध वर्तन करायचं नाही. पंचशील म्हणजे हत्या, चोरी, व्यभिचार, खोटे न बोलणे आणि दारू न पिणे. हे सील काटेकोरपणे पाळणे. सगळ्या सीलाचा काटेकोर पद्धतीने सावध राहून अंगीकार, आचरण करणे. कुशल आहे, जे कुशल आहे ते करणे. दान, सदाचाराने वागणे, दान करणे, पुण्य संपादन करणे, हे कुशल संपादन करणे, संपादित करणे. आणि चित्ताला नितांत निर्मळ करून कुशलस्व उपसंपदा सचित परियोदपणं, चित्त सचित ठेवणे. एतं बुद्धान शासनं, चित्त सदोदित वर्तमानात जागृत, संप्रजन्य म्हणजे स्व अनुभूतीने आणि जागृतपणे स्मृती ठेवून वागणे. एतं बुद्धान शासनं, आणि हेच भगवंताची, बुद्धाची शिकवण आहे. येथेच आपण थांबू. खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट्स करा. खूप खूप धन्यवाद. मंगल हो, कल्याण हो, साधू.